हॅलो स्टुडंट्स, सो लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर जो आपण डिस्कस करतो ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ही टर्म झाली होती. त्यानंतरचेच आपण कंटिन्युएशनमध्ये ही टर्म घेतो यूज ऑफ ग्राफ इन दी ॲनालिसिस. सो ग्राफ आपण बऱ्यापैकी बघतो की जे काही आपण एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करत असतो लॅबोरेटरीमध्ये तर ते आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रूसुद्धा मांडत असतो. ओके, जे काही रिझल्ट आपल्याला मिळाले असतील ते आपण ग्राफ थ्रू प्रेझेंट करतो, त्यावरून काहीतरी कन्क्लुजन्स आपल्याला मिळत असतात. सो अनालिसिसमध्ये सुद्धा जे काय आपण एखाद्या एक्सपेरिमेंटवर ॲनालिसिस करणार आहोत त्यानंतर एरर्स काही मिळतात. मग ग्राफ थ्रू आपल्याला काय कळतं, एरर्स किती प्रमाणात आहेत किंवा ते आपण रिड्यूस करू शकतो का, किंवा जे काय रिझल्ट्स आले ते आपले ॲक्च्युअल आहेत का, की त्यामध्ये अजून आपल्याला चेंजेस हवे आहेत. सो ग्राफ आपण यासाठी यूज करतो. ग्राफ्स आर युजफुल टूल्स दॅट कॅन इल्युसिडेट द रिलेशनशिप्स बिटवीन टू फिजिकल पॅरामीटर्स. दोन फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन डिफाईन करतात. In analytical chemistry, graphs are plotted when the relation between properties of matter under study have to be deduced. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अशा बऱ्याचशा टर्म्स असतात किंवा टाईम असतं. तर ज्या काही दोन क्वांटिटीज असतील त्यामध्ये जे एखादं रिलेशन आपल्याला डिड्यूस करायचं असेल, तयार करायचं असेल तर आपण बाय प्लॉटिंग द ग्राफ्स ते रिलेशन डिफाईन करू शकतो. म्हणजे टेम्परेचर वाढवलं आपण तर व्हॉल्यूम कमी होतं का किंवा जास्त होतं का, किंवा प्रेशर कमी होतं किंवा जास्त होतं. सो एखाद्या क्वांटिटीमध्ये फिजिकल क्वांटिटीमध्ये जर आपण चेंज केला तर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो दुसऱ्या क्वांटिटीवर, तर त्यांचं जे काही कनेक्शन असेल ते आपण थ्रू दी ग्राफ रिप्रेझेंट करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल आपण एक घेणार आहोत दी रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड द व्हॉल्यूम ऑफ गिवन अमाऊंट ऑफ गॅस. सो बाय प्लॉटिंग द ग्राफ ऑफ व्ही म्हणजेच व्हॉल्यूम आहे वर्सेस टेम्परेचर टी. सो एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ गॅस आहे ज्याचे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर रिलेशन आपण थ्रू दी ग्राफ बघणार आहोत. सो वन बाय वन आपण ग्राफ बघूयात. सो हा एक पहिला ग्राफ आहे आपला, म्हणजे आपण एखादा सपोज एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे. ओके, त्यामध्ये 10, 20, 30, 40, 50 ही टेम्परेचरची रेंज आहे. इन द सेम वे इकडे व्हॉल्यूमची रेंज आहे. मग जसं टेम्परेचर आपलं इन्क्रीज होत जाईल तसं व्हॉल्यूम आपल्याला किती मिळतं, म्हणजे सपोज स्टार्टिंगला इथं आता 10 आहे, त्यानंतर ते थोडं डिक्रीज झालं आहे, पुन्हा ते इन्क्रीज झालं आहे, देन ते सेम लेवलला राहिलेलं आहे, त्यानंतर परत एकदा इन्क्रीज होतं आहे आणि इथे जास्तच. म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर अशा प्रकारच्या काही व्हॅल्यूज आपल्याला मिळत असतात. मग जर ग्राफ आपण त्यावरून प्लॉट केला तर आपल्याला कळू शकतं की ॲक्च्युअलमध्ये इन्क्रीज झालेले आहेत व्हॅल्यूज की डिक्रीज झालेले आहेत, किंवा स्ट्रेट लाईनमध्ये येत आहेत. त्यावरून आपण सांगू शकतो की त्यामध्ये एरर्स आहेत की नाही, बिकॉज ॲक्च्युअल ज्या व्हॅल्यूज असतील त्या माहीत असतात आपल्याला. सो कन्सिडर अ सेट ऑफ एक्सपेरिमेंटली मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ डेफिनाईट मास ऑफ गॅस. ओके, एक आपण कन्सिडर केलेलं आहे आणि त्यावरून आपण ज्या काय व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्यानुसार पॉईंट्स फक्त प्लॉट करून घेतले. सो हे टोटल आय थिंक 4, 5, 6 पॉईंट्स आहेत. फक्त सिम्पली आपण प्लॉट केलेत, यावरून आपण काहीही कन्क्ल्युजन करू शकत नाही सध्या की ते काय आहे, बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे नाही सांगू शकत. सो नेक्स्ट ग्राफमध्ये आपण बघूयात. ओके, सो वेन दी पॉईंट्स आर डायरेक्टली कनेक्टेड वन कॅन सी अ झिगझॅग पॅटर्न. जर आपल्याला मिळालेले पॉईंट्स आपण ॲज इट इज एकमेकांना कनेक्ट केले, म्हणजे फर्स्ट सेकंडला, सेकंड थर्डला, थर्ड फोर्थला, तर आपल्याला एक लाईन मिळते. पण ती स्ट्रेट लाईन मिळते का, नाही, तर आपल्याला एक झिगझॅग पॅटर्न बघायला मिळतो. सो दिस पॅटर्न रिझल्ट्स ड्यू टू दी मेनी टाईप्स ऑफ एरर्स वाईल टेकिंग दी मेजरमेंट्स. आणि हा झिगझॅग पॅटर्न आपल्याला कशामुळे मिळाला, बिकॉज ज्यावेळी आपण मेजरमेंट्स घेत होतो, रिडिंग्स घेत होतो, तेव्हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ एरर्स आलेले आहेत आणि त्या एरर्समुळे आपल्याला एक पर्टिक्युलर रिझल्ट मिळू शकला नाही आहे. म्हणून हे काही वेळा डिक्रीज, इन्क्रीज, मध्येच इक्वॅलिटी, यामुळे आपल्याला झिगझॅग पॅटर्न मिळालेला आहे. सो फ्रॉम दिस पॅटर्न नो मिनिंगफुल रिझल्ट कॅन बी डिड्यूस्ड. आणि अशा या झिगझॅग पॅटर्नवरून आपण कुठलाच रिझल्ट, मिनिंगफुल रिझल्ट सांगू शकत नाही या ग्राफवरून.
सो या ग्राफमध्ये आपण बघूया की काय होते. तर सपोज काही वेळा जर आपल्याला अशा व्हॅल्यूज मिळालेल्या असतील की ज्या स्ट्रेट लाईन थ्रू जात नाहीत. काही वेळा आपण बघतो की अगदी जे काही पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सवरून आपण एखादी जर लाईन ड्रॉ केली तर प्रत्येक पॉईंट जो असेल तो त्या लाईनवर असतो. ओके, म्हणजे आता इथे जसे हे वर आहेत, काही पॉईंट्स खाली आहेत, असं नसतं. बऱ्याच वेळा आपण जे रिडिंग घेतो ते याच लाईनवर एका पुढे एक असे पॉईंट्स असतात, म्हणजे ते ॲक्युरेट आलेले असतात आपले बऱ्यापैकी. मग जर तसं आलेलं नसेल तर आपण काय करू शकतो, ग्राफ तर ड्रॉ करायचं आहे आपल्याला, पण रिडिंग्स आपल्या वर खाली आहेत. तर स्ट्रेट लाईन कॅन बी ड्रॉन ॲज शोन इन द फिगर. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. देन सच अ स्मूथ कर्व इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज कर्व. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर जो काय आपल्याला इथं फॉर्मॅट मिळेल त्याला आपण म्हणणार आहोत ॲव्हरेज कर्व. मग तो कर्व ड्रॉ करण्यासाठी किंवा ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी काही कंडिशन्स आपण बघतो किंवा अप्लाय करतो. While drawing a smooth curve, care is taken that the plotted points are evenly distributed about it. मग असे जर आपल्याला पॉईंट्स मिळालेले असतील की ज्यामधून आपण एक कुठली तरी लाईन पास करू शकत नाही किंवा सगळेच पॉईंट्स एका लाईनमधून आपण नाही पास आउट करू शकत. जर पास आउट केलं तर आपल्याला ते झिगझॅग पॅटर्न मिळू शकतो. तर अशा वेळी काय करायचं, जे काही पॉईंट्स असतील त्यामधून अशी एक स्ट्रेट लाईन पास करायची की ज्यामुळे आपले टोटल पॉईंट्स इव्हनली डिस्ट्रीब्युटेड होतील. म्हणजेच जेवढे पॉईंट्स अपसाईडला आहेत स्ट्रेट लाईनच्या वरती आहेत तेवढेच पॉईंट्स स्ट्रेट लाईनच्या खालीसुद्धा असतील. मग इथे आपण बघू शकतो अशी एक लाईन मी पास केलेली आहे ज्यामुळे 3 पॉईंट्स आपले लाईनच्या वर येत आहेत आणि एक्झॅक्ट 3 पॉईंट्स या लाईनच्या खाली आहेत. मग याचे कॅल्क्युलेशन चेक करायचे असतील तर आपण सिम्पली परपेंडिक्युलर्स ड्रॉ करतो, जे काही पॉईंट्स आहेत आणि आपली ही स्ट्रेट लाईन आहे तिथे. ओके, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. देन ह्या स्ट्रेट लाईनच्या वरती जे काही पॉईंट्स आहेत त्यांचा डिस्टन्स असेल त्यांचे समेशन, आणि डाऊन साईडला जे आहेत त्यांचे जे काही समेशन येईल परपेंडिक्युलरची ती सम घ्यायची. ते दोन जर इक्वल होत असतील तर येस आपला ग्राफ हा बरोबर असेल. ओके, सो बऱ्याच वेळा आपण अशा पद्धतीने ग्राफचं प्लॉटिंग करत असतो इन द ॲनालिटिकल केमिस्ट्री. जे काही रिझल्ट्स आपल्याला मिळतात त्यावर प्रत्येक वेळी ते बरोबर असतीलच असं नाही आहे, पण ग्राफ ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की येस एरर्स आहेत आपल्या रिडिंग्समध्ये किंवा ते ॲक्युरेट आहेत. यासाठी ग्राफ प्लॉटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे ॲनालिसिसमध्ये. ओके स्टुडंट, सो इथे आपण चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. सेकंड चॅप्टर आपला संपलेला आहे, टॉपिक नंबर 2, आणि हा लास्ट पॉईंट होता यूज ऑफ ग्राफ इन दी ॲनालिसिस. सो होल टॉपिकमध्ये जर काही डाऊट्स असतील तुम्हाला तर नक्कीच सांगा, आपण ते क्लिअर करूयात. म्हणजे बाय व्हिडिओ असेल किंवा आपण डिरेक्टली त्याचे जे काही नोट्स मी सेंड करणार आहे त्यातून. ठीक आहे, पण स्टडी करा व्यवस्थित. यापैकी रिड्यूस झालेला सिलेबस पण आहे पण तो काही फारसा नाही आहे, त्यामुळं पहिल्यापासून सगळेच व्हिडिओज बघा. ईच अँड एव्हरी पॉईंट आपण अगदी जितक्या सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगता येईल तितका सांगितलेला आहे. सो प्रत्येक पॉईंट व्यवस्थित वाचलात तर नक्कीच लक्षात येईल, आणि रिपीटेडली वाचलात तर ते अजून जास्त लक्षात येईल. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. वी विल स्टार्ट द न्यू टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर.